ख्रिस्ती स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे तुम्हाला देवाने जे काही संतान दिलेलं आहे, लेकरं दिलेले आहेत, मुलं दिलेले आहेत, त्या मुलांवर तुम्ही प्रेम करणं गरजेचं आहे. शेजाऱ्याला सांगा, काहीतरी त्याला सांगा, तू तुझ्या मुलांवर प्रेम कर. ज्या आया त्यांनी सांगा, ज्या आया नाही देव त्यांना आया करेल पुढे. ज्यांचं लग्न झालं नाही देव त्यांचं लग्न करेल पुढे. पण आयांची जबाबदारी फार महत्वाची बायबलमध्ये आहे, येशू मसीहची. आणि मग ही जबाबदारी आहे की तुम्हाला आणि मला 2 लेकरं देवाने दिले असतील किंवा 3 लेकरं देवाने दिले असतील तर त्या लेकरांवरती प्रेम करणं तुमचं आणि माझी जबाबदारी आहे. काय आहे? जबाबदारी. हालेलुया. आणि मग ही जबाबदारी कशाचीही असू द्या, खाण्याची असू द्या, अन्नाची असू द्या, वस्त्राची असू द्या, पाण्याची असू द्या, कशाचीही जबाबदारी असू द्या, एक आईचं कर्तव्य आहे की तिनं आपल्या मुलाची जबाबदारी उचलणं फार गरजेचं आहे. म्हणा येशू प्रभू की. तर या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, एखादी स्त्री जी आहे एखाद्या स्त्रीला नाव ठेवत असते, ती तिच्या मुलांना सांभाळत असेल, जीव लावित असेल, काळजी घेत असेल, ते पण देखवत नाही. दुसरी स्त्री काय करते, तिच्याकडे पाहून जळजळ करते आणि मग त्या स्त्रीला नावं ठेवते, कारण तिच्या मुलांची ती व्यवस्थित काळजी घेत असते, पालन पोषण करत असते, संगोपन करत असते. तर दुसऱ्या स्त्रिया काय करतात, एकमेकांवरती जळत असतात. आणि मग अशीही उदाहरणं परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. पण ख्रिस्ती स्त्रियांनी कधीच दुसऱ्या स्त्रीवरती जळलं नाही पाहिजे. कशाविषयी असू द्या, आपल्या मनात आणि आपल्या डोळ्यात कधी जळजळ करायची नाही. तिच्या पोराविषयी, पोरींविषयी, धंद्याविषयी, व्यवसायाविषयी, कुटुंबाविषयी, पतीविषयी, सोन्याविषयी, लग्नाविषयी, साड्याविषयी, कशाविषयी जळजळ करायची नाही. ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या जीवनात एक कर्तव्य निभावणं फार गरजेचं आहे. कारण आजकालच्या स्त्रिया तुम्ही आणली जरी पाहिल्या तर दुसऱ्यांवरती फार जळतात. पटतंय का? बायबल बोलतोय, मी मनाचं काही सांगत नाही. तर हा एक स्वभाव जो आहे हा शैतानाचा स्वभाव आहे. बरोबर? कोणाचा आहे? हा स्वभाव शैतानाचा आहे. आणि हा स्वभाव जर एखाद्या ख्रिस्ती स्त्रीमध्ये जर आढळत असेल तर त्या स्त्रीने प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभू येशू हा माझ्यातला जळजळण्याचा जो स्वभाव आहे तो काढून टाक. माझ्यातून काय कर, काढून टाक. मी दुसऱ्यांना जर तुच्छ लेखत आहे, तिची हेवा करत आहे, निंदा करत आहे, नालस्ती करत आहे, तर प्रभू ती माझ्यामधून काढून टाक, तो स्वभाव माझ्यामधून काढून टाक आणि मला एक आदरणीय, एक धार्मिक स्त्री मला तू बनव. येशू मसीह की. तुम्ही आणि मी या वचनामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर पिताला सांभाळणारी आई आणि आजी होती. आणि या आई आणि आजी या दोन्ही पण विश्वासणाऱ्या होत्या, पक्क्या विश्वासणाऱ्या होत्या. म्हणजे त्या चर्चला जाणाऱ्या, आराधना करणाऱ्या, उपासना करणाऱ्या होत्या. आणि आजी आणि आई चर्चला जात असल्या कारणानं, प्रभूची भक्ती करत असल्या कारणानं तुम्ही आणि मी पाहतो की पिताला आपल्या नातवंडाला किंवा
आईचा मुलगा त्या लेकाला एक चांगला पुढारी, चांगला नेता, समजदार मुलगा, आज्ञाधारक मुलगा असं या दोघी जणींनी मिळून या सीताला घडवलेलं आहे. त्या दोघींसाठी टाळ्या वाजवा. कारण जर त्या दोघी जणींनी प्रभू येशूची सेवा केली नसती तर त्यांना दिलेला नातू किंवा लेक आज दारू पित असता. आजच्या भाषेमध्ये पत्ते खेळत असता, जुगार खेळत असता, काय काय करत असता विचारू नका. म्हणून एक ख्रिस्ती आई या नात्याने, ख्रिस्ती आजी या नात्याने आपल्या नातवाला आणि आपल्या मुलाला देवाची सेवा कार्य करण्यासाठी, देवाची सेवा पुढे नेण्यासाठी, देवाचं राज्य वाढवण्यासाठी त्यांनी त्याला चांगल्या प्रकारे वळण लावलेला. म्हणा सगळेजण आमेन. आपल्याही मुलांना असं वळण लागलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला आणि मला चांगली जर आई बनायचं असेल तर तुम्ही आणि तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नातवंडांना किंवा परतोंडांना तुम्ही विश्वासू राहून त्या तुमच्या घरातल्या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना प्रार्थनेला घेऊन यायला पाहिजे. आमेन. तुम्ही जर प्रार्थनेला आणलं तर तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुमच्या बरोबर येणारा नातू असू द्या किंवा मुलगा असू द्या त्याला वळण लागेल. लागेल का नाही? यस किंवा नो? यस किंवा नो? उदाहरणार्थ पहा, येशू ख्रिस्ताकडे डायरेक्ट तुम्ही जा. येशू ख्रिस्ताची आई विश्वासणारी होती. यस किंवा नो? आणि ज्यावेळेस जन्म झाला ती त्याला कुठे घेऊन गेली? का बरं? आई विश्वासणारी असेल, जरी तारणारा तिच्या उदरामध्ये जन्माला आलाय, परंतु त्या तारणाऱ्याला देखील तिला देवाच्या मंदिरात समर्पण केलं, देवाच्या मंदिरात त्याला घेऊन आले. एक आईचं कर्तव्य काय आहे तिनं पूर्ण पार पाडलं आहे. आणि मग पुढे चालून तुम्ही आणि पहा, तोच येशू ख्रिस्त त्यांच्या हाताखाली लहानसा मोठा होऊन तिच्या जीवनासाठी, फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी तो आशीर्वादित बनला आहे. जर कल्पना करा, मरियेने जर विश्वास ठेवला नसता प्रभू येशू ख्रिस्तावरती, देवावरती, तर आज तिचा मुलगा येशू ख्रिस्त तिच्यासाठी आशीर्वादित झाला असता. म्हणजे तिचं आध्यात्मिक जीवन किती महत्वाचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. आमचं आध्यात्मिक जीवन किती मोलाचं आहे तुम्हाला जर ते मोल कळालं, तुम्हाला जर त्याची किंमत जर कळाली, तर तुम्ही आणि तुमच्या लेकराला देवाच्या मंदिरात आणाल. भविष्यात ते लेकरू लहान मोठं होतं, तुमचा त्याच्यात जीव आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, तुम्ही त्याची काळजी घेता, सगळं काही करता. पण सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे की त्या मुलाला आध्यात्मिकरित्या परमेश्वराचं शिक्षण देणं फार गरजेचं आणि फार महत्वाचं आहे. येशू मसीह की बोला सगळ्यांनी, येशू मसीह की. आणि म्हणून आजीने देखील आणि आईने देखील एका छोट्या मुलाला लहानसं मोठं केलं आणि त्यांच्या जीवनासाठी त्यांनी ते लेकरू एक आशीर्वादित म्हणून देवाच्या हातामध्ये दिले. पौलाच्या संगती तो वाढला, लहानसा मोठा झाला. आणि मग आईने, आजीने त्याच्यावरती जे संस्कार, परमेश्वराच्या मंदिरात येण्याचे, भक्ती करण्याचे, आराधना करण्याचे, उपासना करण्याचे जे संस्कार लावलेले आहेत, त्याच्यावरून तुम्ही आम्ही पाहतो की या ठिकाणी ही खरी आई, हे पद जे आहे
तिला ते शोधतंय. म्हणा आमेन. तिला पारितोषिक देणं गरजेचं आहे, तिला बक्षीस देणं गरजेचं आहे आजीला आणि आईला. कारण तिनं आपला नातू घडवलाय, आपला मुलगा घडवला, त्याच्या जीवनावरती मनावरती संस्कार घडवलेले आहे आणि त्याला देवाच्या सेवा कार्यासाठी एक चांगला पुढारी म्हणून, खंबीर विश्वास ठेवणारा म्हणून त्याला उभं केलेलं आहे. आपल्याला वाटत नाही की आपले लेकर असे बनावे म्हणून. वाटतंय कोणाला जुगार खेळावा, पत्ते खेळाव्या, मारामारी करावा, दारू प्यावा, इकडे गुंडागर्दी करावा, बंदूक घेऊन याला त्याला पैसा उकळण्यासाठी धमकावा, सिगरेट पेत, गांजा पेत, इकडं तिकडं पडावा तुमचा मुलगा. कुठल्या आईला वाटणार? पण आयांनी धोरणात येणं गरजेचं आहे. येशू प्रभू आयांनी धोरणात येणं गरजेचं आहे. जर आया चर्च मध्ये असतील तर आपल्या मुलाला कान पिळून ते चर्चला आणतील. मी तर सांगेल त्यांना भाकर देऊ नका. जर ते प्रार्थना करत नसतील आणि चर्चला येत नसेल त्यांना उपवास ठेवा. त्यांची त्या दिवशी शाळा बुडाली तरी चालेल, पण त्यांना देवाचं प्रेम काय आहे आणि आईचं प्रेम काय आहे त्यांना शिकवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की अशासाठी त्या मुलांना आयांनी चर्च मध्ये आणायचं आहे की त्या आईने त्याला जन्म दिलेला आहे आणि तो जन्म कसा आहे त्या मुलाला समजला पाहिजे. सोपं नाहीये 9 महिने आणि 9 दिवस पोटामध्ये वाढवणं आणि त्याची काळजी त्या ठिकाणी घेणं सोपं नाहीये. त्या मुलांना कधी समजेल, त्या मुलांना कधी कळेल, हा प्रश्नचिन्ह फार महत्वाचा आहे. येशू प्रभू की म्हणून जर तुमच्या मुलांवर तुम्ही जर प्रेम करत आहात, प्रीती करत असाल तर तुम्ही जे भक्तिशील स्त्री आहे त्या मुलांवर, त्या नातवांवर तुम्ही आणि मी त्यांना चर्च मध्ये आणून त्यांच्यावरती प्रार्थनेचा दबाव टाका. बायबल वाचण्यासाठी त्याच्यावरती प्रेशर टाका. प्रार्थना करण्यासाठी, गुडघे टेकण्यासाठी त्याच्यावरती दबाव टाका. कर प्रार्थना, घे बायबल वाचायला, तुला भाकर नाही तशी. पण आजच्या स्त्रिया ज्या आहेत तुम्ही आणि कारण सांगा, मोबाईल हातामध्ये देतील पण बायबल हातामध्ये देणार नाही. यस नाही पास्टर तो येतच नाही चर्चला. अरे टिपरू काढ ना एक चांगली, वली भोग काढ चांगली, वाजव एक दोन त्याच्या कमरेमध्ये किंवा पायावरती. कसा चर्चला पळणार नाही? वॉर्निंग द्या त्याला, कडी लावून घ्या, रात्रभर त्याला बाहेर झोपू द्या, उपाशी तापूच्या थंडीत आणि गारठ्यामध्ये. तुमचा मुलगा तुमच्यासाठी असाच आशीर्वादित होणार नाही. नाव लौकिक केलं पाहिजे तुमच्या मुलाने तुमचं, माझ्या मुलाने माझं, हे लक्षात ठेवा. येशू प्रभू की. आणि मग या ठिकाणी काय इच्छा आहे की एक ख्रिस्ती स्त्रीचं कर्तव्य या ठिकाणी पूर्ण पार पाडताना ह्या दोघी जणी तुम्हाला आणि मला दिसत आहे. त्या मुलाला असं वळण लावणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. यासाठी की देवाच्या नावाला डाग लागू नये, देवाच्या नावाला कलंक लागू नये. का? आया चर्चला आल्यात, आजी चर्चला येते, बाप चर्चला येतो आणि मुलगा तिकडे अर्धी क्वार्टर मागतो. मग डाग लागतोय का नाही? यस किंवा नो सांगा मला. असे कलंक, असे डाग लावणारे किती मुलं आहेत बघा. तुम्ही प्रार्थनेला येतात पण तुमच्या हजबंड असेल ते बाहेर फिरतात. कलंक लागतोय का नाही? कोणाचंही उदाहरण तुम्ही त्यामध्ये ऍड करा, जोडा. तुम्ही तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल की तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या प्रभूला, तारणाऱ्या ख्रिस्ताला कलंक लागू नये,
डाग लागू नये म्हणून तुम्हाला आणि मला एक ख्रिस्ती आई या नात्यानं तुम्हाला आणि मला तुमच्या मुलाला शिकवण देणं फार गरजेचं आहे. उद्या चालून म्हटले नाही पाहिजे कुणी की तुझ्या आई चेसला जाती आणि तू काय करतोस. अनेक प्रश्न उभे राहतील येशू प्रभू की. म्हणून आपले लहान लेकरं असेल त्यांना आणा, थोडे मोठे झाले असेल तरी आणा, तरुण असेल ते तुमचं ऐकत नसेल तर त्याच्यासाठी उपवास आणि प्रार्थना करा, तो चर्चला आला पाहिजे. कारण त्यांना वळण जगामध्ये नाही लागणार. देवाच्या लोकांना कुणीच वळण जगामध्ये चांगलं त्यांना लावणार नाही. जर त्यांना वळण कुणी जर लावणारा असेल तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते फक्त देवाचं वचन आहे. कारण त्या वचनामध्ये तेवढी ताकद आहे, त्या वचनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य त्या मुलाला बदलू शकतं, त्याचं मन बदलू शकतं, त्याचे विचार बदलू शकते. आणि म्हणून मुलं जरी लहानसे मोठे झालेत आणि आज ते लग्नाला आले, त्यांचं लग्न करून द्यायला तयार आहे, पण त्याला म्हणत नाही तू चर्चला चल बरं, आहे ना? का म्हणत नाही तुम्ही? आज तुम्हाला चांगले वाटेल कदाचित, पण उद्या सून आले ना तर मुलगा विश्वासू नाही तर सून पण विश्वासू नाही. दोघ जण क्षणामध्ये बाहेर निघतील, महिन्याभरात किंवा 2 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये. आणि बाहेर जर निघाले ना तुम्ही बोंबा मारत बसता. आणि मग तुम्ही देवाच्या नावाने बोंबा फोडता. माझा प्रभू माझी प्रार्थना ऐकत नाही. चूक आयानो आपली आहे. येशू प्रभू की. म्हणून आपल्या लेकरांना वळण लावणं आमचं कर्तव्य आहे. या जगातल्या लोकांना, गावातल्या लोकांना जर आम्ही ख्रिस्ती एक आई आहेत, आमचं कर्तव्य आहे की माझा मुलगा दारू नाही प्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रार्थना करत राहीन, त्याला चर्चचं मी वळण लावत राहीन की माझ्या मुलाने माझंही नाव बदनाम करू नये आणि माझ्या प्रभूचंही नाव बदनाम करू नये. कारण तो जगाचा तारणारा आहे. आणि त्याचं नाव जर बदनाम होत असेल तर ती ख्रिस्ती आई म्हणावा का, की सामर्थ्यशाही आई म्हणावं का? आपण कुठंतरी ती फेल झाली आपल्या जीवनामध्ये, कुठंतरी ती नापास झाली आपल्या जीवनामध्ये. तिनं तिचं कर्तव्य आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लेकरा बाळामध्ये पूर्ण केलेलं नाही. करतोय मुलगा कर, खातोय मुलगा खा, जातोय मुलगा जा, बसतोय मुलगा बस, आला तर बस, नाही तर नाही. हे फार गंभीर आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे की तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्याला डाग लागला नाही पाहिजे. तुम्ही आणि याची काळजी घेतली पाहिजे. येशू प्रभू की. बोला येशू प्रभू की. पुढे लिहिलंय स्तोत्र संहिता 127:3 वचन. काढा माझ्या बरोबर लवकर लवकर. स्तोत्र संहितेचं पुस्तक 127:3 वचन. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. संतती किंवा लेकरं देवाने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. पोटचं फळ त्याची देणगी आहे. आता मला सांगा, आई देव आईला आई बनवतो का नाही? देवाकडूनच मुलाचा आशीर्वाद किंवा मुलीचा आशीर्वाद त्या आईला भेटतो. बरोबर आहे. एखादी आई अशीच आई होईल का? जोपर्यंत देव तिला उदरामध्ये आशीर्वाद देत नाही बाळाचा, तोपर्यंत ती आई बनू शकत नाही. जगामध्ये सगळ्याच आया झाल्या असत्या, पण हा आशीर्वाद आहे देवाचा. देव ठरवील ती स्त्री आई बनू शकते, तोपर्यंत आया बनू शकत नाही किंवा आई बनू शकत नाही. मग या वचनामध्ये काय लिहिलं आहे? पोटचं फळ. वाचा माग, वाचा पाठीमाग वाचा वचन.
पहा संतती ही परमेश्वराने दिलेलं धन. काय दिलेलं आहे म्हणा? काय दिलंय? काय दिलंय तुम्हाला? सगळेजण म्हणा, शेजारीला म्हणा, तुला धन दिलंय प्रभूने, तुझी कुस वाहती केली प्रभूने, तुला लेकराचा आशीर्वाद दिलाय प्रभूने, तुला पोराचा आशीर्वाद, पुरीचा आशीर्वाद दिलाय प्रभूने. म्हणजे काय?